आझादी बचावमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनामध्ये सध्या उभा आहे। या ठिकाणी माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की जगातील सर्वात बुटकी म्हैस जे मुरा जातीची आहे, जी सातारा मान तालुका येथून आणण्यात आलेली आहे प्रदर्शनासाठी खास, त्याच्या बाजूलाच उभा आहे। तुम्ही पाहू शकता की मला वाटतं याचा अंदाजे जे उंची जर पाहिलं तर आपण 3 फूट उंची आहे आणि लांबी जी आहे ती 6 फुटाच्या दरम्यान असल्याची माहिती मिळत आहे। या म्हैसचे मालक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण यांच्याकडून जाणून घेऊया की ही जगातील सर्वात बुटकी म्हैस यांच्याकडे कशी आली आणि मुरा जातीची विशेष करून हे असून सुद्धा एवढी बुटकी कशी काय आहे आणि याचं ब्रीडिंग कसं असतं ते सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। सर, सर्वात पहिला मला सांगा की आपण कुठून आलात? सर नमस्कार पहिल्यांदा सर्वांना। माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर ही म्हैस आपल्याच गोट्यातील जन्मलेला आहे, आपल्या मुरा जातीच्या म्हशीला ही जन्मलेला आहे आणि पहिल्या वेताला झालेली आहे सर। मला सांगा ही याच्या अगोदर कधी अशी जातीची एवढ्या हाईटची वगैरे कधी म्हैस जन्माला आली आहे का? सर आपल्या म्हणजे मी सर्च केलंय सर, युट्यूबला, इन्स्टाला वगैरे, फेसबुकला सर्च केलेला आहे सर बरोबर, पण काही कुठेच मला बघण्यात आलं नाही। त्यामुळे सोमनाथ शेट्टी सरांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला सोलापूर इथे कृषी प्रदर्शनामध्ये आम्हाला भाग घेण्याची संधी दिली। अच्छा, ही जी म्हैस जन्माला आलेली आहे, हे ज्या म्हशीपासून जन्माला आलेली आहे ती उंची आहे का? ती आपण सर जे नॉर्मल आपली मुरा जातीची म्हैस असते त्याच उंची जायचं। मग ही कशामुळे अशी जन्माला आली असेल? काय प्रॉब्लेम वगैरे आहे म्हणता येईल का? सर कसं होतं, प्रॉब्लेम तसं म्हणता येणार नाही। कसं असतं, आपल्यात एक बुटकी माणसं असतात बघा, लहानपणापासून बुटकी असतात, तसंच हे आपल्या म्हशीमध्ये तयार झालं आहे सर। अच्छा अच्छा। मग आता तुम्ही हे ब्रीडिंग वगैरे याचं कसं करणार, म्हणजे काय नंतरची? सर ब्रीडिंगचा विषय सांगायचं मला झालं तर आतापर्यंत 2-3 वेळा हिटवर येऊन गेले सर। त्यामुळे जर आम्ही आमच्या डॉक्टरांचा सल्ला आहे, चालू आहे, डॉक्टर म्हणले की जरा एक 3-3.5 वर्षात होईपर्यंत आपण जरा थांबूया, त्यानंतर आमचा पुढच्या वेळेस जेव्हा आपलं एन्व्हायरमेंट चेंज होईल त्यावेळेस आम्ही प्रयत्न करू। याची नोंदणी कुठं तुम्ही करताय का, किंवा एक पॅटर्न म्हणून तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्याकडे ही जगातली पहिली बुटकी गाय म्हैस म्हणायला येईल ती जन्माला आलेली आहे, मग याचं कुठं पॅटर्न म्हणा, रजिस्टर्ड म्हणा, किंवा एक ट्रेडमार्क तुमच्याकडे काहीतरी रजिस्टर करताय का तुम्ही, कॉपीराईट म्हणून? सर आता सुरुवातीला आम्ही आमचा एकच उद्देश आहे की आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। त्यानंतर आम्ही जी प्रोसेस असेल की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी पण आम्ही ट्राय करणार आहोत। आणि ह्याचं खाद्य वगैरे काय सामान्य मशीन सारखं आहे का कसं? सामान्य म्हणजे सर ती आमची डोंगरात चरण्यासाठी असते, डोंगरासाठी आपली जी आहे बरोबर चरा जाते सर, ते नॉर्मल म्हशीगतच आहे सर। तुमच्याकडे जिथे हे घरात दारात गोट्यात लावलं असताना लोकांची गर्दी पण वगैरे जाणं सर, आम्ही सुरुवातीला काय झालं, आम्हाला सर लोक हसत होते की तुम्ही असं करताय, हे असं पर्यंत जाऊ शकते का? पण आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की आपल्याला अशी आपलं काहीतरी दिवस बदलू शकते ही म्हैस, त्यामुळे त्यांच्याच प्रयत्नाने झालं सर। मी BSc ग्रॅज्युएट आहे सर, त्यांचं स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी आता प्रयत्न चालू होता। आपण पाहतोय की ही एकदम जगातली सगळ्यात कमी बुटकी म्हैस किती चांगलं याला सजवण्यात आलेलं आहे। आणि जर पाहायला गेलं तर मी जर गुडघ्यांवरती बसले तर माझ्या डोक्याला सुद्धा ही येत नाही, खांद्यापर्यंत येत आहे। याचा अर्थ हे जवळपास 2.5-3 फुटाचीच उंची असलेली ही म्हैस आहे आणि हे जगातली पहिली म्हैस म्हणून आता नोंद ह्याची करण्यात येणार आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कदाचित लवकरच होईल असं या म्हैसच्या मालकांचं म्हणणं आहे। आणि आपण पाहतोय की हे उत्सुकतेने पाहण्यासाठी लोक सुद्धा या कृषी प्रदर्शनासाठी येत आहेत। कृषी प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य म्हणून या मुरा जातीच्या बुटक्या म्हशीला इथं ठेवण्यात आलेला आहे। त्यामागचा हेतू एकच आहे की लोकांना, सामान्य शहरातले राहणाऱ्या मुलांना, मुलींना किंवा छोट्या मुलांना वगैरे आपल्या मोबाईलच्या दुनियेपासून राहून शेतात कशा पद्धतीचे जनावरे असतात, गोठा असतो, या सगळ्यांची माहिती मिळण्याच्या उद्देशाने हा कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेला आहे। आझादी बचाव न्यूजसाठी इम्रान सगरी, सोलापूर।